इन्व्हाइट केलाय आदई संघाला. तर बरेच सारे मान्यवर उपस्थित झालेत. सन्माननीय आमचे विष्णू ठाकूर स्मृती चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय विजयदादा ठाकूर बघा स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. त्यानंतर दीपकदादा शेळके, राज्यदादा कातारा. ही खरं तर दोस्ती आहे, ही मैत्री आहे आणि सातत्यानं स्पर्धा मग विजयदादाची असो किंवा राजेदादाची असो किंवा तिकडे दीपकदादांची स्पर्धा असो, हे सर्व मित्र एकत्र येतात. सर्वांचं स्वागत आणि नक्कीच आधी इथले बरेच सारे प्रेक्षक मॅचचा एन्जॉय करतात, त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या खरं तर ग्राउंडवरती देखील बरेच सारे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आदई बनाम कोपरोली ही बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची होणार. टॉस जिंकल्यानंतर कोपरोली टीमच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम आदईला. आदई संघाची सलामी जोडी बॅट्समन विकी म्हात्रे आणि त्याचबरोबर सुशांत शेळके हे दोन्ही ताकदवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश ठाकूर, रफ्तार के सौदागर कोपरोली टीम कडून येतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक. खेळ स्टार्ट होतोय. ग्रीन सिग्नल पंचांचा आलाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू तुम्ही पाहतात बाउंड्री लाईन वरती. एक तैनात केला लॉंग ऑफला, एक केलाय डीप मिड विकेटला. अशा प्रकारे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत आणि सामना स्टार्ट होतोय. विकी म्हात्रे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बीट झालाय. फक्त रन्स मिळाली. एक सिंगल विकीनं घेतली. सुरुवात 1 धाब्याने केली. धाबसंख्या आपण पाहतोय तर 1 धाबा. पहिले षटक आणि पहिल्या बॉलवरती मंगेश ठाकूर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आदई बनाम कोपरोली एका परिसरातले 2 संघ एकमेका विरुद्ध आले. अगोदर आपण पाहिलं की प्रणय 11 सहारा शौकर संघाने दमदार विजय प्रस्थापित केला. वेगवान बॉल गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर फलंदाजाला बीट केलाय. स्विंग अँड मिस. कदाचित हा चेंडू पडल्यानंतर बघा हलकासा बाहेर आला आणि पहिला चेंडू डॉट आलाय. सुशांत शेळके आक्रमक खेळाडू, गेली कित्येक वर्ष हा खेळाडूला आपण पाहतोय आक्रमकतेने नेहमीच प्रत्येक मैदानावरती फलंदाजी करत असतो. आज देखील तीच अपेक्षा त्यांच्या संपूर्ण टीमला आहे, त्यांच्या पाठीराख्यांना. सुशांत शेळकेकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा असेल. या बीचा बॉल हवेत. मिस टायमिंग. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आणि काय सुंदर झेल टिपलाय रोहित पाटीलनं आणि पहिला धक्का सुशांत शेळके 0वरती बाद. बॅक टू द डगआउट. एक धाबा आणि 1 गडी बाद. सुशांत शेळके अगदी नाराज पावल्यानं, शांत पावल्यानं मैदानाच्या बाहेर चाललाय डगआउट बॉक्समध्ये. खरं तर ज्याच्याकडनं अपेक्षा भरपूर होती तो लवकर बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रतिकेश शेळके अर्थात भाऊ शेळके. भाऊ शेळकेकडे अपेक्षा भरपूर ठेवल्या जात आहेत कारण बाळू शेळके देखील बरीचशी वर्ष टीम आदईसाठी खेळत असतो आणि आज पुन्हा एकदा त्याच्याकडनं अपेक्षा आहे. बायकर मॅन भाऊ शेळके तुम्ही पाहतायत अर्थात प्रतिकेश शेळके 1 डाऊनला आलाय. हिटमॅन 45 क्रमांक तुम्ही पाहता टी शर्ट वरती. रोहित शर्माचा फॅन आहे खरं तर. यावेळीचा चेंडू
भाऊसाठी होता, परंतु एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली टीमला. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 2 धावा लागल्यात. पहिला काढू लवकर बाद झाला 1 वरती. खरं तर सुशांत शेळके लवकर बाद झालाय. विकी मात्रे आणि त्याचबरोबर प्रतीक शेळके आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 षटकामध्ये किमान 60-65 धाबा टार्गेट सेट करावा लागेल. कारण ह्या खेळपट्टीवरती काल 78 धाबा आपण बनताना पाहिल्या. समोर खेळतात डीप मिड विकेटला काढू आहे. 1 सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 3 या धावसंख्येवरती. सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलंय. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची आणि नक्कीच आतापर्यंत थोडे शांत आहेत. एकीकडे गोलंदाजी अटॅक जर तुम्ही मंगेश ठाकूरचा पाहिला, परफेक्ट डिलिव्हरी, जास्त गुडलेनचा वापर करतोय. भाऊसाठी बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे, जाईल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पार. भाऊ शेळकेच्या बॅटमधून पहिला धमाका, पहिला चौकार. यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी खरं तर क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सध्या कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जातं आमच्या संपूर्ण आई एकविरा इव्हेंट क्लॅरिटी क्वालिटी सातत्याने आपण पाहतो पंचक्रोशीमध्ये आपल्या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये. रोशन पाटील 12-12 खरं तर त्यांच्यात नाबाडे संघ उतरलाय. त्यांची स्पर्धा देखील आपण कोपरोलीमध्ये पाहतोय. एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे जनक आमचे रोशनदादा पाटील गोल्डन मॅन 12-12 सरकार स्क्रीनमध्ये दाखवले जात आहेत. अगदी शांत स्वभाव आणि संयमी माणूस, सातत्यानं टीमसाठी फार मोठं योगदान असतं. गोलंदाजी मागवती दुसरीकडे आपण पाहतो रोहित पाटील. फटका चांगला आहे, अपर कट वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं बॉलला फेकून दिलाय. पॉइंट सीमारेखा बाहेर, षटकार. विकी मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि रोहित पाटील वरती आक्रमण केलंय. एकीकडे विकी मात्रे 4 मध्ये 8 टन केलेत. बघा पूर्ण मॅचचा दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइड ऑफ साइड. ऑन साइड मध्ये आपण पाहिलं की एक चौकार आलाय. यावेळी स्पॅडर स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. पुन्हा एकदा विकी मात्रेच्या बॅटमधून षटकार. डोक्यावरून पुन्हा प्रहार, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा बाहेर. एका टप्प्यानं बॉल सीमा पार, चौकार. धाबांची लईलूट या षटकामध्ये 4 बॉल आणि 16 धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धाबा होत्या, परंतु या षटकाचा करपचून समाचार घेतला आणि विकी मात्रे जो सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये शांत होता त्यानं आता आक्रमकता सिद्ध केली आहे. 3 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार आणि टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर
23 लॉस ऑफ 1 विकेट. प्रश्न भाग पडलाय. काढू खरं तर कामंत द्यावं लागला गोलंदाजाला. रोहित पाटील सारखा गोलंदाज एक अतिशय नावाजलेला काढू. पुन्हा प्रहार. यावेळेस मिस टायमिंग आहे. उंची जास्त लांबी कमी नाही पोहोचू शकत. मिडॉन मध्ये बॉल जोपर्यंत सर्कलला पडलाय तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी आल्या. दोन धाब्याने संघ पोहोचतोय. हळूहळू 25 धावसंख्येमध्ये सिंगल डब्याला प्राधान्य दिल्या. सिंगल डब्याच्या माध्यमातून हा संघ पुढे वाटचाल करतोय आणि आतापर्यंत टीमची टोटल जर पाहिली तर 25 धाबा. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये 18 धाबांची लयलूट झाली रोहित पाटीलच्या षटकामध्ये. आणि आता शेवटचा अंतिम बॉल आहे. पाबर सर्कल मध्ये दुसरा षटक अंतिम बॉल. एक काढू तुम्ही मिड विकेटच्या दिशेने पाहतायत, एक तुम्ही वाईडिश लॉंग ऑनला पाहतायत, एक काढू लॉंग ऑफला पाहतायत आणि ऑफसाईडचं जे पूर्ण क्षेत्र खाली आहे. एक काढू तुम्ही शॉर्ट कव्हर मध्ये, त्यानंतर कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड शॉर्ट थर्ड मॅन, लेग स्लिप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे काढू फक्त सर्कल मध्ये आहेत. कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला बीट केलाय आणि बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या पार. अंतिम बॉलवरती चौकार. 22 धाबेचं मागणं षटक हे संपन्न झालंय रोहित पाटीलचं. आणि अशा प्रकारे 2 षटकामध्ये गावदेवी आदही संघानं केल्यात त्या 29 रन्स. केव्हा पण खऱ्या अर्थाने राजेश शेठ स्वागत आहे तुमचं. यानंतरची लढत असेल निश्चित स्वरूपात आपली ऑर्गनायझर कमिटी अर्थात आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. मोरबे क्रिकेट संघ सूचित करण्यात आलेलं तुम्हाला स्पर्धेची नियमावली आहे. वर्तमान सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. ओ टू योगेश मडवी. गावदेवी आदई आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये काय सुंदर खेळ. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धाबा, परंतु त्यानंतर आक्रमकता काय असतं हे सिद्ध केलं विकी मात्रेनं. 8 बॉल 24 ची खेळी. धाबसंख्या तुम्ही पाहतायत आतापर्यंत 29 रन. धीरज दादा कातारा ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत. खरं तर सगळ्यांची फार मोठी मेहनत आहे. आमदार चषक यशस्वी होण्यामागे महागुरु फार मेहनत करतात सर्वजण. यावेळी देखील विकेट कीपर बीट झालाय. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. नशिबाचा चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. संघाच्या बाजूनं आलाय चौकार. येवत कशाही येवत ह्या फार महत्वाच्या आहेत आदही संघासाठी, कारण धावा येणं फार गरजेचं आहे. 22 स्वरूपामध्ये चौकार. यष्टीरक्षकाची झाली चूक, त्यामुळे बॅटकडे होता पंच. येस बॅटकडे. येस चौकार आला. खरं तर बॅटची एज होती, त्यानंतर विकेट किपर मिस झाले आणि आला चौकार. अपील स्ट्रॉंग. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बिफोर अर्थात 1 रन्स प्राप्त झाली. लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना प्रामुख्याने 3 गोष्टी पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर उंची किती आहे. आताचा चेंडू मला सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त आहे आणि खरं तर योग्य पंचांचा डिसिजन. अतुल दादा एकच वादा. अतुल दादा स्क्रीनवरती तयार आहेत. नेक्स्ट मॅच त्यांचा संघ खेळेल. खरं तर या मॅच मध्ये गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली विरुद्ध स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे संघ. आणि यावेळेस बॅट्समन आउट आहे. येस बॅटची एज आणि खरं तर इकडे फलंदाज बाद झालाय. बिग विकेट. विकी मात्रे बॅक टू द डग आउट.
फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आदई यानंतर नाणेफेक पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेक इथे संपन्न होईल. एका बाजूला आपण पाहतो आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. शिवा बैलाचे मालक आपण इथे पाहतो बलिराम काथारा क्रिकेटचा आनंद घेत असताना. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये केडी अर्थात मधल्या फळीतील आदई संघाचा सर्वात विस्फोटक खेळाडू, अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवली आहेत, तोच केडी अर्थात शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेक्स्ट मॅच बघा, प्रेम काथारा देखील रेडी आहे. अगदी नेक्स्ट मॅचच्या तयारीमध्ये टीम गौरी स्पोर्ट नेवाई संघ उतरेल स्वतःच्या होम ग्राउंड होती मोरबे संघाच्या विरोधात. चला तर मोरबे संघ कॅप्टन आपण रेडी ना. आरसीबी खरं तर त्यांचा फेवरेट संघ आहे. यावर्षी आरसीबीनं ट्रॉफी जिंकली. विराट कोहली फॅन्स भरपूर आहेत. खरं तर जेव्हा IPL येते तेव्हा खूप मजा असते, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या खेळाडूचे चाहते असतात, संघाचे चाहते असतात. सगळं फॅन चालू होतात, मग गरमी असो की थंडी. शुभम साठी पहिला बॉल, बॅटची एज आणि पहिला धमाका होण्याच्या अगोदर शुभम शेळके मैदानाच्या बाहेर. जायचा, परंतु तो पहिला बॉलवरती मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि बाद झालाय. धावसंख्या आपण पाहिली 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन बॅट्समन आलाय अमर भगत. खरं तर आदई आणि नेवाई म्हटलं की एकाच परिसरातले हाकेच्या अंतरावरती असलेले. कधी आदई संघ इकडे प्रॅक्टिस करतो, कधी नेवाई संघ तिकडे प्रॅक्टिस करतो. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा बाईट बॉल. लगातार 2 बॉल 2 विकेट आले. मंगेश ठाकूर ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, अगदी फक्त 7 धाब्याचा, आणि त्याचा वापर पुन्हा एकदा कॅप्टननं केलाय सेकंड सत्रामध्ये. खरं तर तिसरं षटक फेकत असताना 2 विकेट लगातार त्यानं प्राप्त केल्या. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर लेग बाईस, त्यानंतर 2 विकेट आणि आता वाईट. अशा प्रकारे 35 धाबा आतापर्यंत लागलेत. वेगवान बॉल पडल्यानंतर फार वेगानं फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू फेकले गेले त्या ओव्हरमध्ये 5. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. चला तर गौरी स्पोर्ट नेवाई संघ रेडी झालाय. नेक्स्ट मॅच त्यांची असणार मोरबेच्या विरोधात. पुन्हा एकदा लीडिंग एज आणि तिसरा झेल टिपलाय. बबली प्रफुल्ल पाटील खरे तर चला म्हटलं जाते, परंतु इथे 3 विकेट बघा, काय सुंदर झेल टिपलेत यशांच्या पाठीमागे. या षटकामध्ये 3 धक्के दिलेत. खरं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. एकूण 2 षटकं त्यानं फेकली, 11 धाबा दिल्या आणि 4 विकेट घेतल्या. कौतुक करेल मी मंगेश ठाकूरचं. गेले या ओव्हरमध्ये टोटल 3 आणि आतापर्यंत धाबा आपण पाहिल्या तर आल्यात 35 धाबा आणि 4 गडी बाद. जी दुसरी षटक होतं फार महागडं पडलं होतं, त्यानंतर कमबॅक पुन्हा एकदा 2 षटकामध्ये
टोटल 11 धावा दिल्या. मंगेश ठाकूरनं 4 गडी बाद केले. चारीच्या चारी गडी मंगेश ठाकूरच्या षटकामध्ये बाद झाल्या आहेत. आणि आता जिम्मेदारी राहिली आहे अंतिम षटकामध्ये बालूच्या खांद्यावरती. भाऊ शेळके आक्रमक फटके खेचावे लागतील. 50 जर ओलांडायचे असेल तर आक्रमकतेनं खेळावं लागेल. आणि नक्कीच या मॅच मध्ये 50+ धावा झाल्या तर एक फायटिंग टोटल नक्की पाहायला मिळेल. आदई विरुद्ध कोपरोलीची ही बिग फाईट मॅच पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानात मध्ये. अंतिम षटक गोलंदाज चौथं षटक घेऊन आलाय नितीन पाटील. 2 षटकं अद्याप बाकी आहेत. 5 षटकांची लढत आहे. मागची 4 षटकांची 2 सेकंड राऊंड पाहिला परंतु कंपल्सरी जो पहिला राऊंड आहे तो 5 षटकांचा आहे. नितीन पुन्हा एकदा तयार. लो फुलटॉस चेंडू या ठिकाणी स्वीप केलाय. खरं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव प्राप्त केली. डबलसाठी कॉल दिलाय आणि बाळू ऑलरेडी तयार होते आणि लगेच त्याचा फायदा घेतला. जसा थ्रो तो चुकीचा आला तोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत बाळूनं 2 डबा एकवटल्या. 2 धाब्याने संघ आपण पाहतोय. 37 रन 37 धाबा. नवीन बॅट्समॅन मैदानात मध्ये दाखल झालाय राकेश शेळके. नॉन स्ट्राईक एन वरती आहे. स्ट्रायकर वरती तुम्ही पाहतात प्रतिकेश शेळके अर्थात बालू. दीपक भाई डॉट बॉल. या बॉलवरती कुठल्याही प्रकारची रन नाहीये. डॉट चेंडू. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये इथनं जरी 20 धाबा आल्या तर एक चांगली टोटल या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस ऑलरेडी पहिलाच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची पाहणी केली नव्हती. चेंडू फेकण्याच्या अगोदरच भाऊ शेळके ऑलरेडी ऑफस्टंपला गेले आणि तेवढाच चांगला बॉल. गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे. पाठलाग केलाय. बॉल चांगला होता. पडल्यानंतर मात्र फलंदाज बीट करतोय. खरं तर अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. आणि सध्या तरी बाळू मैदानावरती 3 चेंडू बीट झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या. नितीन पाटीलचं षटक देखील फार चांगले राहिले. 4 चेंडू 2 धाबा. कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. चांगला बॉल पुन्हा एकदा भाऊसाठी होता. 3 पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल. लेग बायच्या रूपाने 1 धाब्याने संघ पोहोचलाय 38 वरती. जबरजबर 5 चेंडू फेकलेत. धाबा आल्या या ओव्हर मध्ये 3. खरं तर पहिल्या चेंडूला 2 होत्या त्यानंतर एक लेग बाईट आली. अशा प्रकारे 3 धाबा सध्या आपण पाहतोय. स्कोरबोर्डवरती 38 धाबा 38 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस षटक संपलंय. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल या षटकामध्ये फक्त 3 आल्या. एक लेग बायचीच धाव आली. अशा प्रकारे 4 धावा या षटकामध्ये आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बॅटिंग करताना गावदेवी आदई संघाने केले आहेत 4 गडी बाद 39. षटक सुरू झालंय. गोलंदाज हर्षद आलाय. शेवटचं अंतिम षटक आहे. मागच्या षटकामध्ये अवघ्या 4 धाबा आल्या. ज्या षटकामध्ये धाबांची अपेक्षा भरपूर होती परंतु ते षटक चांगलं फेकलं. 4थं षटक जे पाहिलं आपण अमर भगतचं होतं नितीन पाटीलचं होतं. बॅट्समन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आतापर्यंत प्रतिकेश शेळके मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून एकमेव फक्त एकच चौकार आले. थोडासा शांत क्रिकेट त्यानं खेळला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. राकेश शेळके त्याला साथ देतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरवरती राकेश. फुल टॉस पंचाने बीमर घोषित केलाय आणि त्यावरती
एक धाव पूर्ण केली. धाबाचा प्रयत्न, नो बॉल होता आणि 2 धावा मिळाल्या. 1+2 हाईट फॅक्टर भरपूर उंचीचा होता, त्यामुळे लगेच पंचांनी त्याला नो घोषित केला, दंडित घोषित केला आणि त्यानंतर 1+2 3 धावा मिळाल्या. धावसंख्या 42. 42 लॉस ऑफ 4 विकेट. अंतिम षटक प्रगतीवरती आहे. आता फ्रीटचा चेंडू असेल, फार मोठी संधी आहे बॅट्समन राकेश शेळकेच्या जवळ. यावेळेस देखील बॉल वाईट आहे आणि बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. 1+4 मिळाल्या 5 धावा. यस, चेक करायचंय. वाईट साठी रिव्ह्यू, फिल्डिंग रिव्ह्यू. चला आपण चेक करूया. वाईट बॉल. चला भरपूर बाहेर होता, त्यामुळे लगेच वाईट आलाय. 1+4 अशा 5 धावा आणि एकूण एकही बॉल न फेकता आता 8 धावा आल्यात. फ्रीट कंपल्सरी असेल. मागच्या षटकामध्ये तिकडे पलीकडे पाहिलं की फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजानं, परंतु आता या षटकामध्ये धावांची लयलूट. एकही बॉल न फेकता 8 धावा खर्च केल्यात. फ्रीट असेल आणि स्ट्रायकरवरती राकेश शेळके आणि प्रतिकेश शेळके ही जोडी आदेश संघाची मैदानाच्या आतमध्ये. फ्रीट फटका हवे ते, परंतु इकडे एकदा पूर्ण केली. धाबासाठी कॉल केलाय आणि फलंदाज बाद झालाय. भाऊ शेळके एकदा मिळाली, एका धावेने संघ पोहोचलाय. टीम टोटल 48. मैदानात मध्ये दाखल झालाय सूरज मुंबईकर. सूरज भोईर शॉर्ट षटकावरला 1 धाव पूर्ण केली. शेवटचं अंतिम षटक आहे. धाबा फडकापती धाबा लागलेत 49. 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. खरं तर हर्षदचं षटक राहिलं आपण पाहतोय. पहिल्या सुरुवातीला नो बॉल फेकला, त्यानंतर व्हाईट बॉल वरती 4 धाबा आल्या, त्यानंतर 1 रनआउट आणि 1 धाबा आली, त्यानंतर आता सिंगल आली. म्हणजे अद्याप 4 बॉल शिल्लक राहतील आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल सूरज भोईर. सूरजकडे क्षमता आहे. डावखुरे त्याचे खेळाडू हे नेहमी क्रिकेट मध्ये विस्फोटक असतात. आणि इकडे नेवाई संघाचे टायगर NK नितेश कारा. खरं तर नितेश दादा गेली बरीचशी वर्ष आपण पाहतो क्रिकेटमध्ये. हे नाव भरपूर वर्षापासून क्रिकेटमध्ये धुमधुमलंय. NK कातारा. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 49. 3 चेंडू शिल्लक राहिलेत सूरजसाठी. पुन्हा एकदा कोलपा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. ऑन साइड मध्ये चेंडू लॉंग ऑनला, तोपर्यंत फील्ड होणार. 1 धाव मिळाली आणि या एका सिंगल बरोबर गावदेवी आदेश संघाचं अर्धशतक. 50 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 5 गडी बाद. 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल
कारण इथनं जर धाबा 56 ते 58 धाब्याचं टार्गेट जर आपण पाहिलं तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. मागच्या मॅच पासून आपण पाहतोय 50+ धाबा प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिल्या आणि आताही 50 धाबा झालेत म्हणजे अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड वरती राकेश शेळके 4 मध्ये पास केलेत आणि फलंदाज बाद राकेश शेळके बॅक टू द डगआउट. शेवटचं षटक आणि शेवटचा अंतिम बॉल. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे आणि गजानन गेला मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. शेवटच्या षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी. जरी त्याने सुरुवातीला खराब गोलंदाजी केली तरी सुद्धा त्याने चांगले षटक फेकले. शेवटमध्ये 3 आणि एकी चेंडू न फेकता त्यानं 8. हे क्रिकेटचा खेळ आहे. अशा प्रकारे पहिलं सत्र आदई संघाने केल्यात 50 धाबा आणि 51 धाब्याचं टार्गेट असेल. आणि जाऊया आता पुन्हा एकदा महागुरूंच्याकडे. थँक्स योगेश. मणवी ते नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आहे गावदेवी प्रसन्न, गौरी स्फोट नेवाली विपक्ष, स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान, श्री गणेश मोरबे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. विजयशी ठाकूर या पण आपल्या शुभास येथे नाणेफेक केली जाईल. सामना 5 षटकांचा असेल. हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओव्हर्स. सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान एका बाजूला हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू आहे. चला आयुष्याना पाहतो. आमचे संतोष फडके एकेकालचे नामांकित क्रिकेटर. मोरबे आणि हेडसाठी पुकार देण्यात आला. नाणेफेकीचा कौल स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान, श्री गणेश मोरबे क्रिकेट संघाच्या बाजूने. प्रथमतः दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. ॲज ए कॅप्टन म्हणून 2025चा या नवीन पर्वाचा जर विचार केला, संघाची कामगिरी तुमच्या हस्तगत कशी राहिलेली आहे? संघ तर खूप छान खेळतो. आता या टुर्नामेंटला नक्कीच प्रयत्न करू, सुपर 6 मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? फिल्डिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षणच करण्याचा निर्णय. नाणेफेक जिंकल्यानंतर अनेक वेळा आपण पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतो. त्या पाठीमागचं जो रिझन असतो, हेतू असतो, काय असतो तो? चला आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप छान आहे. चला एनके आपला आमचे ऑर्गनायझर आहेत खऱ्या अर्थाने. PSI रोशन काथारा घरच्या मैदानावर खेळता, घरचे प्रेक्षक आहेत, होम ग्राउंड आहे. याचा कितपत फायदा तुमच्या संघाला होईल? निश्चितच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण आम्ही बरेच वर्ष झाले इथं खेळतोय पण कधी आम्ही फायनल परत पोहोचलो नाही. तर यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करण्यासाठी प्राचारण केलेलं आहे. घरच्या मैदानावर तुम्ही आता खेळणार आहात. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60 ते 70 मध्ये धावा करण्याचा प्रयत्न करू. चला ये होते संघनायक. आपण पाहतो रोशन काथारा PSI महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. नाणेफेकीचा कौल इथे स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान, श्री गणेश मोरबे क्रिकेट संघाचे संघनायक आयुष फडके याने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी क्रिकेट संघ, गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. समोर ज्या खुर्च्या आहेत बघा, त्यांना विनंती असेल आपण त्या खेळाडू कक्षामध्ये ठेवा. ज्यांनी ज्यांनी खुर्च्या घेतल्यात त्यांना विनंती असेल आपण खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये ठेवा. खेळाडूंना बसण्यासाठी त्या खुर्च्या दिल्या आहेत, त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण त्या खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये लगेचच आणाव्यात. बघा तर आयोजक आले तर मात्र तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल. तो धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश भाई. जीतने के लिए लक्ष्य है टोटल 30 गेंदों में 51 रनों का लक्ष्य.
तो शुभम शेल के केडी गेंदबाजी के मार्ग पर और बल्लेबाजी के कमान संभालने के लिए आई गावदेवी 12-12 किंग कोपरोली की ओर से कप्तान नितिन पाटिल और उनका साथ देंगे रोशन पाटिल। श्री राम क्रिकेट क्लब ढोंगरेजा पड़ा आयोजित ग्रामस्थ मंडल चषक में रोशन पाटिल की अनुपस्थिति और थोड़ी सी बल्लेबाजी में वो कमी नजर आई, लेकिन कल केवले के मैदान के ऊपर उन्होंने जबरदस्त वापसी की और पहली जीत हासिल करते हुए इस सीजन में उन्होंने अपना शानदार योगदान दिया है। तो शुभम बॉलिंग मार्ग पर छोटा केडी और सामने बल्लेबाज नितिन और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रोशन 51 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज। पावर प्ले की पहली गेंद, अंपायर का ग्रीन सिग्नल। मैच ऑन। पहले राउंड का ये तीसरा मैच, जो जीतेगा वो जाएगा सेकंड राउंड में। पावर प्ले की पहली गेंद फेंकेंगे इससे जो सबसे अनुभवी क्रिकेटर है नितिन पाटिल के लिए। फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार, सीधा कमेंट्री बॉक्स में आती हुई गेंद सीमा रेखा पार 6 रन। छह रनों की मदद से रफ्तार के साथ यहां पर शुरुआत देना चाहते हैं सलामी ओपनर्स बल्लेबाज नितिन पाटिल। केडी के ऊपर थोड़ा सा दबाव, तो इस बार तुरंत जवाब दिया। यॉर्कर गेंद सटीक ठिकाने पर गिरी है, जहां पर नितिन को थोड़ा सा बीट करती हुई विकेट कीपर थोड़े से मुश्किल में थे, जो गेंद पकड़ने में थोड़ी सी नाकामयाबी दिखाई उन्होंने। देखिए छक्का आने के बाद पहली गेंद फुल टॉस, उसके बाद ये ना दांडा ना शेंडा, ये डायरेक्ट बूंदा बिल्कुल नितिन को बीट किया। बाल बाल बचे, अगर विकेटों का निशाना साथ थी तो बेल्स भी यहां पर उड़ सकती थी, लेकिन चलिए किस्मत ने साथ दिया। कोई रन नहीं, ये डॉट बॉल की समाप्ति। 6 बने स्कोर कार्ड के पर आज की शुरुआत। एक तेरी तो दूसरी मेरी। छोटा लक्ष्य 51 रनों का, लेकिन इस लक्ष्य का पीछे की अगर बात करेंगे तो देखेंगे पहले 2 पावर प्ले के ऊपर बहुत निर्णायक होंगी काबदेवी आधी टीम के लिए। कम रन आते हैं तो मजा आएगा, लेकिन जो नितिन ने शुरुआत दिलाई अगर वही शुरुआत रहती है तो फिर गावदेवी 12-12 किंग कोपरोली टीम मजबूत स्थिति में रहेगी। तो ये भी फुल टॉस बॉल, घुटना टेक कर खेला स्क्वायर लेग के रीजन में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद सीमा रेखा पार, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन। ये 10 रन आ चुके हैं। तीनों की तीनों जो गेंदें थी, मैं कहूंगा पहली फुल टॉस, दूसरा भी इस तरीके का स्ट्रोक अगर खेलती वो भी फुल टॉस बनती, तीसरी भी फुल टॉस बनी और अच्छा स्वीप किया पैरों का घुटनों का इस्तेमाल करते हुए। चले अलोंग द कारपेट मिड ऑन की तरफ खेला हुआ स्ट्रोक, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए यहां पर पकड़ा कभी गेंदबाज शुभम का भारी रहा तो कभी बल्लेबाज का भारी रहा। 2 बड़े हिट आए, 2 डॉट बॉल आ चुकी है, यानी कि प्रति ओवर रिक्वायर रन रेट 10 का, वो 10 के हिसाब से भी अगर चलती है तो 50 बन सकते हैं। और पहले विकेट के लिए ये पार्टनरशिप कैसी होगी ये दोनों की, ये भी देखना होगा। आगे आकर खेलने का प्रयास, डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल। इस बार नितिन के बल्ले से दूसरा छक्का, 6 रन। प्ले है और एक बड़ा ओवर की तरफ चल रही है। 6 डॉट बॉल, 4 डॉट बॉल, 6। अब आखिरी गेंद के ऊपर क्या नंबर आ सकता है? लक्ष्य 51 का छोटा लक्ष्य, और ऐसे हालातों में इस तरीके की ये गलतियां करेंगे आधी टीम की गेंदबाज तो मुश्किलें होंगी उनके सामने। इस बार भी सामने डाला था गेंद को, अच्छी फील्डिंग वहां पर, तुरंत खिलाड़ी। डॉट बॉल की समाप्ति, एक तेरी दूसरी मेरी, एक तेरी दूसरी मेरी, ऐसे करके 3 गेंदबाज, बॉलर ने 3 गेंदें डॉट डाली और बल्लेबाज ने 3 बड़े शॉट मारे। ओवर की समाप्ति 16 बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर, लक्ष्य 51 का। आप रिक्वायर रन रेट की बात करेंगे 8.75 की रिक्वायर रन रेट से 24 गेंदों में चाहिए 35 रनों की जरूरत।
व्हेरी मच बिलकुल नवनाथपैकी एक संगीत आप नाद भक्ती लय पवित्र ना चाले तंत्र मंत्र। जबरदस्त यहाँ पर संगीत डीजे नितिन की ओर से पहले ओवर में 16 बने, अब 35 रनों की जरूरत, यानी कि दमदार शुरुआत। अकेले बल्लेबाज नितिन ने 6 की 6 गेंदें खेली और 6 गेंदों में 2 छक्के, एक बाउंड्री उनके बल्ले से हमें देखने को मिली है। अब रोशन पाटिल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए भी जाने जाते हैं। प्रैक्टिस कम, बल्लेबाजी में दम कम, यही इस खिलाड़ी की पहचान है। न ज्यादा सीजन में बल्ला हाथ में लेते न प्रैक्टिस में ज्यादा रहते, लेकिन जब भी उतरते तो दिल थाम कर बल्लेबाजी कर लेते। हमारा कमेंट्री में डिपार्टमेंट साई भक्त सुधीर को देख सकते हैं। ये पैंट जो उन्होंने पहनी है, बग्गी पैंट पहनी है। 6 में 16 स्ट्राइक एंड पर रोशन पाटिल, सीनियर क्रिकेटर इस टीम के। गेंदबाजी में परिवर्तन, वो मानस की पहली गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला, बस तो फील्डर आते हुए वहां पर बार क्या शेल के उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से छोर बदला। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे नितिन पाटिल। 17 बने स्कोर कार्ड के ऊपर। पीयूष केबल नेटवर्क के ओनर संतोष भाई मस्कर आपका स्वागत करेंगे। धनाजीवा मस्कर आपका भी स्वागत करेंगे। गुरुनाथ भाई ठाकुर आपका भी स्वागत करेंगे, जो छोटा दीपमाली माना जाता है। बाबा बिल्डर्स एंड डेवलपर्स धनंजय शेठ पाटिल आपका स्वागत करेंगे। शिशे भाई, जीतू भाई आपका भी स्वागत करेंगे। इस प्रतियोगिता के द्वारा हमारे नागेश अन्ना होंगे, आपका भी स्वागत है। संतोष शेठ पाटिल अकुरली, धनंजय शेठ पाटिल वाकड़ी, इनके ओर से भी भाई गावदेवी 12-12 किंग कोपरेटिव टीम के लिए शुभकामनाएं। और निश्चित तौर पर आप देख सकते हैं फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, जो डीप पॉइंट था उसे कवर पॉइंट की तरफ लाने का लगभग प्रयास, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के नजदीक लाने का प्रयास बिल्कुल किया जा रहा है। 38 सर्कल की फील्डिंग, लॉन्ग ऑन और मिड विकेट, ऑन साइड में 2 खिलाड़ी नितिन पाटिल के लिए। और इनसाइड आउट, कमाल का स्ट्रोक, स्वीपर कवर्स की दिशा में गेंद, 1 बाउंस सीमा रेखा पार, 4 रन। आज नितिन ने कि डीप पॉइंट के खिलाड़ी को थोड़ा सा एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास किया था, तो कवर्स की दिशा थोड़ी खाली थी और ध्यान ही लिया था उन्होंने कि वो जो लेफ्ट हैंडर बॉलर है उसके खिलाफ इनसाइड आउट खेलने का प्रयास करेंगे, और वही कुछ स्ट्रोक हमें उनके बल्ले से देखने को मिला। 4 रन, बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक। इस बार भी फील्डर नहीं है, यही किया था उन्होंने कि अब यही खेलना है, स्पिन अगेंस्ट द स्पिन, और लेकिन यहां पर भी 2 रन पूरे। रोशन भाई थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई दौड़ते हुए, दोनों को खिलाड़ियों का कॉल भी होना बहुत जरूरी होता है। 2 रन मिलेंगे, 2 की मदद से नितिन पहुंचे 8 गेंदों में 22 रनों के ऊपर, रन संख्या पहुंची है 23। अब जीतने के लिए मात्र केवल 28 रनों की जरूरत है। और टैप करने का प्रयास किया है, फील्डर है वहां पर 38 सर्कल में शुभम, गेंद को रोके, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय, और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे 24 रन, अच्छी शुरुआत। 20 गेंदों में 27 रनों की फिलहाल आवश्यकता है पहले विकेट के लिए। दमदार भागीदारी, भागीदारी क्या होती है, राइट स्टार्ट किसे कहते हैं, और बिल्कुल ये स्टार्ट दिया है 2 बल्लेबाजों ने। आधी टीम की बात करेंगे, थोड़ा सा प्रैक्टिस की कमी नजर आती हुई। कोपली टीम का भी फिलहाल अभी अच्छा ग्राउंड हमें नजर आता हुआ। एक आमदार चषक के यशस्वी आयोजक रोशन भाई, वो बल्लेबाजी में नजर आते हुए 1 गेंद का सामना किया, 1 रन उनके बल्ले से। और चलिए, ये जब चलते हैं तो फिर रुकने का नाम ही नहीं लेते। बैकफुट पर जाकर जगह बनाई, फुल टॉस गेंद के ऊपर प्रहार, सीमा रेखा पार, 6 रन। ये स्ट्रोक मारने के बाद बिल्कुल ये एक्शन रिप्ले हमने देखा, इतने जोर के ताव में थे कि बहुत बड़ा छक्का, घड़ी भी यहां पर उनके हाथ से निकली। 2 गेंदों में 7 रन बनाकर खेल रहे, और इस बार इनसाइड, व्हाट अ शॉट, हवा में गेंद लेते हुए, आउटस्टैंडिंग शॉट ऑफ द डे, इनसाइड आउट अगेंस्ट द लेफ्ट हैंडर बॉलर, कमाल का छक्का। यहां पर छक्का देखने को मिला, और इसी के साथ दूसरे ओवर, महंगे ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने 36, यानी कि 18 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए मात्र 15 रनों की जरूरत।
भाई काथारा, ये दमदार नेतृत्व, हर साल नई ये टूर्नामेंट की नई उम्मीद नई ऊर्जा लेकर आते हैं और क्या दमदार इस सीजन में तो 6 फ्रीज आपको नजर आएंगे 40 प्लस के लिए। 0-1 एंट्री, 10,000 1 नंबर 2 नंबर 5,000 आकर्षक ट्रॉफी मैन ऑफ द सीरीज के लिए फ्रीज दिया जाएगा। फिर 4 शो मैचेस भूमिपुत्र, मेडिटेक, निरिंद्र विभाग और आदई वल्लभ विभाग इनके मैचेस होंगे, उनके लिए भी 1 रुपया एंट्री, 5,000 और 2,500 मैन ऑफ द सीरीज के लिए स्पोर्ट्स साइकिल दी जाएगी। इतना दमदार आयोजन आपके सामने, ये दोनों धुरंधरों की ओर से आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली का शानदार आयोजन। अब हमें गेंद बॉलर खुद फॉलो थ्रू में और इसी के साथ ये साझेदारी तोड़ी, पहला विकेट मैदान से बाहर आई गावदेवी 12-12 किंग कोपरल टीम का। नितिन बैक टू द डगआउट। अगर करते तो शायद फिर दबाव बना सकती थी आई गावदेवी 12-12 किंग कोपरोली के ऊपर। वैष्णव ओपी गुड स्टार्ट फ्रॉम दिस ओवर, तीसरे ओवर की शुरुआत करेंगे लेकिन रन चाहिए मात्र 17 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। न्यू बैटर अविनाश, ओ छोड़ दिया इस गेंद को, ऑफ स्टंप से शायद बाहर है। व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम की टोटल रन संख्या पहुंची है 37 रनों के ऊपर, बहुत ज्यादा बाहर। आज आप देख सकते हैं सुशांत का बल्ला चला नहीं, जिसकी कई सारी अपेक्षाएं थी। विकी ने शुरुआत काफी अच्छी थी और ओमकार भाटिया ने काफी अच्छी बल्लेबाजी की। ओ कमाल की शॉट है ये, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑन के ऊपर से, दैट्स अ कड़ाकी 6 रन। सरकार किंग मेकर पंडरनाथ शेठ फड़के साहबा, इनके आवाज का आपने संगीत सुना, गणपति बाप्पा का। मैच बॉल शायद आ चुका है, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं दोस्तों। सहवाज जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वलनावर आठवण तुमची येत राहील। दादा सरकार किंग मेकर पंडरनाथ शेठ फड़के साहेबांचं संगीत आपण ऐकलं। वो इस बार बल्ला थोड़ा सा पहले घुमाया था, जरूर खेलना चाहते थे ऑन साइड में लेकिन शायद ऊपरी हिस्से पर गेंद लगी, इसकी वजह से वहां पर फील्डर आते हुए 1 रन वहां पर मिलेगा। शायद बल्ले पर लगी थी जहां ये मौका बन सकता था। 1 रन। चलिए आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली की सेना तैयार रही, आपके सेनापति भी तैयार है। 2 हाथ करने हैं टीम स्वर्गीय रामदास फड़के, स्वर्गीय रामदास फड़के प्रतिष्ठान श्री गणेश 11 मुरबे के खिलाफ पहले राउंड का आखिरी मैच होगा और देखेंगे कौन किसके ऊपर, घरेलू मैदान के ऊपर। तर स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आराध्या एंटरप्राइजेस सर्वे सर्व रामदास फडके साहेब, माफ करा पिंटू शेट यांना विनंती करतो की राजेश फडके साहेब आपण यावं व्यासपीठावरती। आज आपल्या वडिलांचा वारसा सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सातत्याने पुढे पाहतो। ते स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानचे सर्वे सर्व पिंटू शेट, राजेश शेट फडके यांना विनंती असेल यावं। राजेश शेट कातर आपल्याला आमंत्रित करता, आपलं सहर्ष स्वागत। तो 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से स्कोर बनाए स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 46, यानी कि जीतने के लिए आप मात्र 5 रनों की जरूरत। पांच रनों की जरूरत है 14 गेंदों के ऊपर। क्या महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में छक्का दाकर फिनिश करना चाहेंगे? और चलिए ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया, वहां पर फील्डर है मौजूद। दत्ता गेंद को उठाए, सिर्फ 1 रन वहां पर मिलेगा। मजबूती थी, मैच गिरफ्त में आ चुका है। जानते आप सिंगल डबल से काम चलेगा तो भी बेहतर होगा। 1 रन, 1 रनों की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 47। जीतने के लिए अभी भी 4 रनों की जरूरत। अविनाश तैयार है नॉन स्ट्राइक एंड पर वन डाउन की भूमिका निभाने के लिए। जब पूरी टीम एक साथ होती है तो मजा आता है, खिलाड़ियों को भी, साथ ही टीम की गैप में जरूर है गेंद और ये विनिंग स्ट्रोक। और इसी के साथ पहली जीत हासिल करते हुए पहली मर्तबा ये रिकॉर्ड हो चुका है कि रोहित हमें जानकारी देते हुए कि गौरी स्पोर्ट्स नेवाली के मैदान के ऊपर जब भी खेली है कोपरोली टीम पहले राउंड से बाहर, वो पहले राउंड में ही बाहर हो चुकी है। और शिवकर टीम ने कहा था हम भी पहले राउंड में बाहर होते थे, लेकिन उन्होंने, कप्तान ने पहले मैच से ही कहा था कि आज हम नहीं जाएंगे, आज हम पूरे फाइनल तक जाएंगे ट्रॉफी लेकर, लेकिन दावेदारी बरकरार रखी है। अभिनंदन टीम कोपरोली, मैन ऑफ द मैच के हीरो रहेंगे जिन्होंने बढ़िया बैटिंग और बॉलिंग की। नितिन पाटिल, आइए मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लेने के लिए।
लाइन अप करके जाइए कोपरोली टीम, और लाइन अप करके आइए मैदान के अंदर. तर रोशन शेठ याबा आपण व्यासपीठावरती, राजेश शेठ कातारा इथे आपल्याला आमंत्रित करत आहेत. याबा आपण व्यासपीठावरती. थोडंसं आता रिलॅक्स व्हा. यातून जो जिंकेल मग तो तुमच्या सोबत खेळेल. चला थँक्स रक्षणाच्या लढतीमध्ये इथे